शिकायम कोणी आतो तो महत्वेर भागच म्हणून शिकायम कोणी आतो तो आणि बाकीरी जे वातच व वातच म्हणून शिकाय माती ती तो गुलाम करेरो प्रक्रिया सुद्धा वो काळेर एज्युकेशन सिस्टम है वैदिक काळाम चालते परंतु ओरे नंतर आणि ही शिकेर अधिकार फक्त ब्राह्मण रेर काळ येते ही जे काही विचार करेल क्षमताच विचार करेल जे कौशल्यच कौशल्य आतेरे अतिशूद्र शूद्रन किंवा बहुजन लोकून ही नक्कीच होत आहे म्हणो कोणी वर नंतर जे काळ आपण जर देखील तर ओना आपण आचार्य चाणक्य म्हणजे मौर्य काळ क्या आणि हे काळे मै आचार्य चाणक्य सुद्धा हेच नीतीरो फॉलोअर आणि हे शिक्षण प्रकारे जे काही व्यक्ती व शिक्षण प्रकार जसे रोसो चाणक्य वर नीतिमय આપણે કહેતો હતો वर नंतर जे काही मौर्य काळचं ही मौर्य काळ अतिशय बहुजन सारे किंवा અત્યારે काही શુદ્રાતિ શુદ્ર लोक છે એનું સારું એક સુવર્ણ કાળ ઠરગો आणि ही जे काही मौर्य काळ છે हे मौर्य काळ 324 ते 185 लंग आपण केते आहे म्हणजे चंद्रगुप्त मौर्य कंती तो वृद्धरथ ये लंग ही जे काही कालखंड चालो ये कालखंड ऍक्च्युअली ये आतेर जे काही बहुजन व्यवस्था र आतेर जे काही बहुजन लोक र येनोर सत्ता ये देशमय तो ये देशच कवड़ा रह तो आतेर जे काही ये उनोर जे विस्तार वो विस्तार जे छ वो अशोक सम्राट काळे में आपण थोडीशी विचार करा तो भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ बांगलादेश भूतान आणि म्यानमार ही यात्रा मोठो ही काही जे काही प्रदेश रे हे प्रदेश पै आता मौर्य सत्ता काम किती आणि वो टाइम खरे अर्थे ती आतेर जे काही बहुजन वर्गचे बहुजन वर्ग यातेरो शासक बना आणि बहुजन वर्ग शासक बनेर बाद ये काळे में मात्र चातुर्वर्ण व्यवस्था जे व्यक्ती वो चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट करेरो काम सुद्धा ये काळे में वियो कि बा ये काळे में कृषी वर्ण व्यवस्था कोणी रेवाळी चातुर्वर्ण व्यवस्था जेच की जे बहुजन समाजासर अत्यंत घातक व्यक्ती ती आणि ही व्यवस्था आता नष्ट करे नाही आता नष्ट करे बाद ओम काय व्यो की जे काही वात सम्राट अशोक जे काही करतो तो आणि राजा ये मौर्य काळे समजे मावच जेरो कालखंड 37 वर्ष वो राज्य किदो इसवी सन पूर्व 273 ते 236 ये कालावधी में उन्होंने राजकार भारवेतो म्हणजे एक एकंदरीत 37 वर्ष वो राज्य किदे आणि हे कालखंड मात्र वो ओनुरे ओनुरे जे काही शासन व्यवस्था व्यक्ती व शासन व्यवस्था माहिती अखेर जे काही चातुर्वर्ण व्यवस्था जे काही छऊ नष्ट करेल काम वो किदे आणि ಈ जे काही एज्युकेशन ಈ ಎಜುಕೇಶನ್ ಸದ್ರು ಸಾರು खुलो की देखा तो सदृढ ही एज्युकेशन मळ्यांचा भा अणवनुरो स्पष्ट या ठिकाणी मात्र आणि हे काळे माई आणि अनवेक्षकी जे विद्या व्यक्ती विचार करेल जे काही कौशल्याचं ही जे शिकायर शास्त्र वेतो ही शास्त्र मात्र शाळा स्तरे कंती तो कनिष्ठ महाविद्यालय पदवी लंगी ही जे काही शिक्षणचं ही शिक्षण कंपल्सरी करे माहिती क तो जे काही महत्वेरो भाग शिक्षण का तो काही तुम्हारे विचार करेल जे कौशल्याचं व कौशल्य डेव्हलप करणं का तो शिक्षण आणि वो जे विद्या र वो विद्या मौर्य काळे माई सम्राट अशोकेर काळे माई प्राइमरी लेवल लेती तो पदवी लंग ही कंपल्सरी करे माय में लेती का तो प्रत्येक व्यक्ती आता विचार करे वाळो बनीचे आहे हीच ये काळेर किंवा सम्राट अशोकेर जे काळ येतो ये काळेरो अत्यंत मौलिक वात ही व्यक्ती वो काळे माई की बा शिक्षण जेच ಈ ಶಿಕ್ಷಣ ಸದೃಂತ ಮಳೆನच चावचं पण वर सोबत सोबत असं शिक्षण मळ्यान चावचं की प्रत्येक व्यक्ती ही विचारक्षम बळ्यान चावत स्वतःरो बुद्धीरो विकास वेन चावचं स्वतः विचार कौशल्य विकसित वेन चावचं कत सोच विचार करने वाला बनना चाहिए ऐसा उन्होंने उस टाइम पे सोचा आणि यातेर जे काही बहुजन लोक हे बहुजन लोकेना विचार करेल कौशल्य जे काही विद्याच ही विद्या काळे शिकाय माही वर बरोबरच या अशोक सम्राट काळे माही 23 विश्वविद्यालय स्थापना करे माई आणि उस 23 जे काही विश्वविद्यालय रहे ओमाई तक्षशिला नालंदा विक्रमशिला इत्यादि ये काही जे काही प्रमुख प्रमुख वो टाइमेर विश्वविद्यालय रहे एनु स्थापना करे माई होत वो जे विचार शिकते ते बहुजन विचार शिकते ते इतर आणि दुसरे देश ते आता सुद्धा होत एज्युकेशन ले मात होतो तो आता प्रगतशील शिक्षण पद्धती हे मौर्य काळे म्हणजे सम्राट अशोकेर काळे माई येते आणि होत विचार करेलो कौशल्य जे काही सदृती महत्व वात છે वो वात होत शिकाय माती थी आणि कंपल्सरी करे मामेली अब जे अशोक सम्राट काळे माई जे शिलालेख लाभच वो शिलालेख सुद्धा काही वाता लाभच है कि वो शिलालेख हनु एक विचार से कि जो कुछ मैं लोगों के जीवन में प्रगति और समृद्धि ला सका हूं वो लोगों को सोच विचार करने वाला बनाकर ला सका हूं म्हणजेच
जे एजुकेशन सिस्टम होते वो एजुकेशन सिस्टम में ही लोग विचार करें लगे आणि विचार करतानीच लोक माई बदल व्हियो वो तेर लोक प्रगती हुई वो तेर लोक समृद्ध हुए हाणो वो तेर शिलालेख म्हणला और नंतर अशोक सम्राट काळ जे छ ई अशोक सम्राट रो जे काळ छ मौर्य काळ जे छ ई सुवर्ण काळ का केमाव छ तो ये काळ में अत्यंत महत्व बात ही घड़ी की होता कलिंग युद्ध हो कलिंग युद्ध नंतर अशोक सम्राट प्रतिज्ञा लीधो की काय प्रतिज्ञा लीधी तो तीन प्रतिज्ञा लीधो तो नंबर एक पहल प्रतिज्ञा होती मैं युद्ध नीति का त्याग करता हूँ पहल बात की बात जे एकमेकांना तोडेर नीतीस अं, ये एवढा मोठं जे साम्राज्य रे वो साम्राज्य माही जे युद्ध नीती सभा युद्ध नीती मग त्याग करू चुका तो एकमेकी तोडेर जे विषय है मग जोडेर काम करू मग तोडेर काम करे वाला कोणी ही पहल बात वो और नंतर ठहराए दूसर बात व्यक्ति की मैं विषमता और वैमनस्य की नीति का त्याग करता हूँ दुसरं प्रण लिहिले ते की बा ये माही ये मार संपूर्ण राज्य माही जे विषमताचं आणि वैमनस्यचं एकमेकांबद्दल जे काही द्वेष भावनाचं देश भावना कमी करण्याचा प्रयत्न करू व त्याग करू आणि मार राज्य में अशा पद्धतीने विषमता तमणे कधीच धकाव कोणी दुसरं प्रण लिहिलं होतं नंबर 3 तिसरं प्रण लिहिलं होतं की मैं समस्त जन कल्याण के लिए प्रयत्न की पराकाष्ठा करूंगा मग फक्त प्रयत्नच कोणी करू तो प्रयत्न पराकाष्ठा म्हणजे आतेर जे काही जन लोकसये लोकुरो जे कल्याणची कल्याण ही एकमेव वात मार सारू रेवाळच आणि वोर सारू सदृती महतेर वात विशाल म्यूट होगो तू विशाल म्यूट होगो तू म्यूट हो ચાલો આ તો વિચાર કરે વાળો લોક પણ ઈ ઓનોરો ઓર લારેરો કેર ઉદ્દેશ રે કેર मतलब असो છે की ई जे काळ છે ई अत्यंत सुवर्ण काळ आणि एज्युकेशन सिस्टम हे सर्व आता बहुजन लोक एज्युकेशन सिस्टम हे सर्व आता लोकांना विचारक्षम बनाय सारू लोक विचारेर म्हणजे दृष्टिकोन बदलाय सारू ही अत्यंत महत्त्वरो कालखंड वेत होतो तो ये काळे माहिती खऱ्या अर्थेती आता जे शूद्रचं बहुजनचं येणून ही शिक्षणेर खूप मोठ संधी आता उपलब्ध वेमेली ती हे कालखंड माहिती मात्र वो कालखंड संपल गो आणि पुन्हा वोच स्थिती में आपण हाताने भेट गे वरे नंतर काही हमारे जे संतच ये संत सुद्धा शिक्षणेर संदर्भ में काही आपले विचार मांडलेलेच आणि वो विचार आपल्याला थोडा थोडा माहिती समजनला वरे नंतर मग एक जे महत्त्वाचं संतच ज्यांना आपण बहुजन चळवळीमध्ये महत्त्वाचं संत समजायचा म्हणजे संत रविदास आणि संत रविदास संपूर्ण आयुष्य में 151 वर्ष जगो करताना केम आवच आणि वो 151 वर्ष रोनूर जे जीवन कालावधी रो जीवन कालावधी में शिक्षणाबद्दल एक वात अत्यंत महत्त्वाची कॅन्सल हो वात आश्र अविद्या अहित की ताते विवेक दीप मलिन कतो जर विद्या તમાર કંદર ન વ્ય તો તમાર અહિતેર છે તમ विद्या लियो तो તમાર સારું પાયદેર વાત છે जर विद्या તમને जर न મળતી व्य आणि वो विद्या कुळस तो विचार करे क्षमता धर्म निर्माण करे वाला विद्या ही वर लारेरो मती तर्थर वर लारेरो ये वो कोटेशन है मायरो किंवा वनूर जे के दोहा छो दोहा मायरी सुदृती महत्व वात रखी जे कुळस विद्या તમને મળવા ગરજેર છે તો जर તમને નું विद्या न મળી તો તમારા અહિતે રહી શકે છે અને તાતે વિવેક દીપ મલીને अर्थ असो છે की जे काही તમારો विवेक છે वो विवेक एरो दीप मलिन वेजावाळ છે કતો તો જીવને में તમારા અંધાર વેજાવાળ છે जर તમને विद्या जर न મળી તો કતો एक हमारे जे बहुजन में संत छ ये सुद्धा शिक्षणेबद्दल अत्यंत आचे विचार आपले देन जामेले छ आणि वो माहिती संत रविदासजी आपले नेते वरे बाद आपण दुसरे संतेर विचार करा की ज्यांना जे बहुजन चळवळीमाई किंवा बहुजनेमाई आजचा विचारवंत ज्यांना आपण गुरु घासीदास काचा जे छत्तीसगढेमाई जरो संपूर्ण म्हणजे वरो जे काही रेणू रे छत्तीसगढेमाई रे वो आणि छत्तीसगढेमाई रेर बाद वो काही इंग्रजर काळेमाई बरीचशी वात शिक्षण संदर्भमाई आपल्याला चले गे म्हणून एक महत्वेरो कोटेशन र मनसे मनसे एक समान कतो आतेरो प्रत्येक मनक्या ही सारखोच सण प्रत्येक मनक्याना आता एज्युकेशनवर हक्क મળેનોજ चावच ही गुरु घासीदासेरो हे आग्रह वेतो की बा आता प्रत्येक मनक्या ही सारखोच कोई नीच छे नहीं कोई ऊंचो छे नहीं कोई नानक्या छे नहीं कोई मोटो छे नहीं कोई हलको छे नहीं आणि चातुर्वर्ण व्यवस्थान तो पूर्णच विरोध रहे आणि वो मनसे मनसे एक समान कतो आता प्रत्येक मनके ही सारखोच प्रत्येक मनक्याना आता सारखोच एज्युकेशन મળેન चावच हेर सर्व आग्रही वेते आणि आणि वन वाटतो तो की बा आता प्रत्येक बहुजन लोकना सुद्धा हे काळेमाई शिक्षण મળેન चावच करतानी वो वनोर जे काही छत्तीसगढ़ वो छत्तीसगढ़ येती वो नागपुरे माई
म्हणजे रायपूर ते नागपूर हे जे काही 300 किलोमीटर प्रवास पगेती करताना पगेती दिंडी काढताना पैदल यात्रा करताना वो नागपुरे माय कि बा जत नागपुरे में इंग्रजरो मुख्य ठिकाण आणि वो ठिकाणे जातानी वो इंग्रजन के लागे कि भा मग घाशीराम मग छत्तीसगढ़ ते आयचू घाशीदास तू मग छत्तीसगढ़ ते आयचू तो बा तू का आयची आता तो और केळू असं इंग्रजन आहे की बा आता जे काही शिक्षण व्यवस्थाचं ही शिक्षण व्यवस्था बरोबर છે नाही आता प्रत्येकाने शिक्षण મળે कोणी तो મારો આગ્રહ છે તમનો कि बा आता प्रत्येक मनक्यानं समान शिक्षण મળેન્चा આવશે અત્યારે પ્રत्येक સમાજને સમાન शिक्षण મળેન્चा આવશે એ सर्व તમારા લંગાય आणि मार भाई बहन सगाशण गणगोतो वरे नंतर इंग्रज 28/12/1820 ना या समान शिक्षण अधिकार आपल्याला यार माध्यम माहिती दे माय इंग्रज ही लागू किदे आणि वर नंतर लॉर्ड मेकॉले जना भारतीय माय जना ग्रामीण भागेमाई वेगवेगळे ठिकाणी शाळा सुरू किदो आणि आतेर लोकून शिक्षण देरो काम ही काळे वरे नंतर ही जे काही पिरियड की बा सदृढ शिक्षण मळ्यांचा होता तो एरो परिणाम असो ह्यो की हे काळे माहीम दुसरं जे काही आपलं विचारवंत बहुजनेरो जेना आपण खऱ्या अर्थाची शिक्षणेरो गुरु किया की जेना खऱ्या अर्थेती ये बहुजन समाजनं शिक्षण काहीच ही वातच आतेर जे स्त्रीच आतेर जे काही बहुजन वर्गच एनुडं शिक्षण खऱ्या अधिकार काही रच ही समजान केवळ पहिलं म्हणजे जे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेनं हेच काळे शिक्षण बळ आणि जे काही घाशीरामजी र आणि घाशीदास जे र किंवा घाशीदासर जे काही परिणाम र इंग्रज सरकार भियो जो कोण आणि व सदृढ सारखं शिक्षण दिने आणि व माहितीच महात्मा फुले सरी को एक महान व्यक्तिमत्व हे भारतात जन्मेन आयो आणि शिक्षण लिधो आणि शिक्षण लेता आणि महात्मा फुले सुद्धा शिक्षण संदर्भ में विचार आपण थोडक्यात समजला महात्मा फुले काही कच शिक्षण संदर्भ में जना महात्मा फुले शिक्षण स्वच्छ विचार करणे शिक्षण सदृती महत्ववाद की वन जे काही वरो जे बुद्धिरो विकास विचार करे क्षमता महात्मा फुले वरो विकास वेता आणि महात्मा फुले जना क्रांती शिक्षण क्षेत्र में आणि वेगवेगळे क्षेत्र में क्रांती माहिती शिक्षण क्षेत्र क्रांती बद्दल आपण बोला की महात्मा फुले एक वाद कच खरे आणि खोटे याच्यात फरक करण्याची अक्कल निर्माण करणे म्हणजे शिक्षण होय काही कसं महात्मा फुले खरे आणि खोटे याच्यात फरक करण्याची अक्कल निर्माण करणे म्हणजे शिक्षण होय म्हणजेच सारीच वात खरीरच हाणं बिची जे तमनून शिकाय मारोची सारीच खरोच हाणं बिची हे माहिती खरो काय आणि खोटं काय ही जना तमार बुद्धी तपासन देखीय ओणच आपण खरं शिक्षण घ्या म्हणजे तुझे क्षमताच आहे एखादी वाद खर्च की खोटच ही तपासेर जे क्षमताच ओणच आपण सोच विचार करणे की क्षमता आहे काचा आणि ओरो विकास मिळू कतोच शिक्षण आणि महात्मा फुले वर नंतर महात्मा फुले एक वाद कचा आजी खऱ्यासाठी संघर्ष करायला शिकवते ते शिक्षण जे काही वात खरीच हे खरे वाते सारू जर मनक्या संघर्ष करतो तोच व शिक्षणेरो फायदोच अन्यथा जे खोटी वात जसे रो असो ऍक्सेप्ट करायचं वो कतराही शिकाय म्हणते तो रे शिक्षण में काहीच अर्थ शेने हानो महात्मा फुले जर वाद खर वेतो सर्व संघर्ष करे शिकून वाट खोट वेतो न शिकार मत ही जे शिकावचं वन आपण खऱ्या अर्थे ते शिक्षण के हानो महात्मा फुले राजी एक सदृढ मालम तुझं कोण कोटेशन विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले अब फुले काहीकच की विद्ये विना मती गेली मती म्हणजे फक्त बुद्धी कोणी मती कतो विचार करेर क्षमता विचार करेर क्षमताच संपल जावचं विद्ये विना तम जर विद्या ग्रहण न किदे तमनं जर ओसो प्रकार शिक्षण जर न मळो तो तम विचारच कर सकून वो अँगल ते विचार कर सकून आणि विचार करेर क्षमता कतोच मती आणि जर विचार करेर क्षमता जर संपल गी तर मती विना गती गेली आणि जर तुम्हार विचार करेर क्षमता जर संपल गी तो तम नीति किंवा योजना आख सकोनी सदृती महत्वेर वाच का तो तम विचारच कर सकोनी योजना आखेर प्रश्नच निर्माण होईल आणि जर तम विचार करे वाला वियो तोच तमनुन योजना आखते आहे कोणशी वातेर अन्यथा तमनुन नीति ठराते आहे नी कतो तमार मती विना नीति गेली आणि नीति विना गती गेली आणि नीतीच जर न ठराय कोणशी वातेर
तो नीति न रेर काळने ती तम कार्य अकार्यक्षम वे जावचो तो कार्य करे क्षमता तुम्हारा संपल जावचा हाणो महात्मा फुले कच आणि गती विना वित्त गेले आणि तम जर कार्यक्षम नच बी होतो तुम्हारा वित्त वित्त कतो काही वित्त कतो फक्त उत्पन्न कोणी वित्त कतो तुम्हारा संपत्ति તમને દેશમાં સંપત્તિનો અધિકાર જ મળે નહીં તો મળાશે કોની કરતાणी હું કચ की गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले जर તમને देशમાં એ अधिकार જ ન મળો તો शूद्र नक्कीच खचजावाळ છે शूद्र એ ठिकाणी काहीच करू શકેવાળ છે નહીં કતો સદૃતિ મહત્વેર વાત છે કે વિદ્યા વિના મતિ જ આવશે વિદ્યા જર મળી તો મતિ આવશે મતિ આવકા તો વિચાર કરીને ક્ષમતા તમારા માય નિર્माण વચ आणो महात्मा फुले केलो છે आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले ही सारी अनर्थ किती घडत तो ही अविद्येती घडत विचार करे क्षमता તમારા માં जर निर्माण न વી શિક્ષણ માધ્યમ માહિતી તો તમારો કાहीच કરો છે હાનો મહાત્मा फुले એ ठिकाणी केलो છે इतकी सारी अनर्थ वेजायवाळा सानू महात्मा फुले शिक्षण न मिळाल्यामुळे बहुजन शूद्र अतिशूद्र महिला समाजाची विचार करण्याची क्षमता संपली आहे हाणो बिकच महात्मा फुले की आता वळून योग्य शिक्षण न मिळेल कारणे ती वणूर जे काही विचार करे क्षमताचं उफडगी हानो महात्मा फुले केणो છે आजिक महात्मा फुले एक વાત कच्छ की शिक्षणाशिवाय आदर्श समाजाची निर्मितीच होऊ शकत नाही जर शिक्षण न મળો तो शिक्षण न મળેર કારણે ती आदर्श समाजेरो रचनाचं निर्माण वे सकने आदर्श समाज केने क्या की जे समाजेમાં સદૃઢ ન્યાય હક अधिकार कर्तव्य जेर जेन મળે છે एक धर्मनिरपेक्ष समाज निर्माण वच सर्व धर्म समभाव एक समाज देश निर्माण वच वणा आपण समाज किया જેને પ્રત્યેકેને આપણો અધિકાર आता મળરો છે વણા आपण खऱ्या अर्थेती समाज किया आणि वो समाज शिक्षणाशिवाय निर्माण वे सके हाणो महात्मा फुले केलो शिक्षण हा जीवनामध्ये प्रगतीचा खरा आणि एकमेव मार्ग आहे हाणो महात्मा फुले की शिक्षण हीच एकमेव मार्ग છે की जेથી समाजेर प्रगती वे सकत प्रगती साध सकत आणि वो एकमेव मार्ग છે दुसरो कोणशीच मार्ग છે नहीं जेથી समाजेर प्रगती वे जेना शिक्षणातीच मनक्याना विचार करे क्षमता निर्माण वचन काहीतरी कर सकत करताना महात्मा फुले कसं की शिक्षण ही जीवनामध्ये प्रगतीचा खरा खरा आणि एकमेव मार्ग आहे आजिक महात्मा फुले कसं शिक्षण हा जीवनाचा अतिशय महत्वपूर्ण पैलू शिक्षण ही अत्यंत जीवने माहेरो महत्वपूर्ण आणि जे आज लेरेचं शिक्षण कोणसो शिक्षण जो जे शिक्षण તમને हमने विचार करेना भाग पाड़ा છે તમાર हमार वैचारिक कौशल्य निर्माण करायचं विचार करायची क्षमता निर्माण करायचं वो शिक्षणाबद्दल आपण बोलायचा आणि वो शिक्षण तुम्हारा जीवन अतिशय महत्वपूर्ण पैलूचं हानो महात्मा फुले आणि ये वात सारी जना महात्मा फुले ध्याने माहिती जना महात्मा फुले 1848 मध्ये पहिल शाळा मुलींसाठी सुरू केलो आणि आता बहुजन मुलींना आणि इतर मुलींना शिक्षणावर सोय उपलब्ध करून दिलं का तो ये जे महापुरुष ये महापुरुष शिक्षणे कतरा जोर दे मेले आणि म्हणून शिक्षणाबद्दल जे काही भूमिका आहे ती भूमिका कशी ते आपण समजायला और नंतर हंटर कमिशन जना भारतीय आयो आणि हंटर कमिशन वडा साक्ष देतो ना महात्मा फुले वात आजिक हंटर कमिशन समोर मांडतो वात ही व्यक्ती की प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत आणि मातृभाषेतून मिळावं आणि महात्मा फुले रत्न की बा ये देशेर माई जे काही शिक्षण वो प्राथमिक शिक्षण सदृढ सक्तीनो મળેન આવશે आणि मोफत रेन આવશે आणि आता मातृभाषा शिक्षण देवायचं को तो मातृभाषा में शिक्षण चटकन समज आपण जे काही आपण सांभाळ रहे लोक था जरा मग गोरमाटी में बोल रहो છું तम गोरमाटी में सांभाळ रहे तो एक आपुल की एक प्रेम एक तो मातृभाषा हमार करता ने हमने एकमेके बद्दल प्रेम निर्माण होता हम एक्झॅक्ट व्यक्तानी याच्या तराती सांभाळ केर मतलब असो की मातृभाषा में जे काही वात शिकावतो जे मार याडीर भाषा मार याडी नानक्यापणे मार मार पहल गुरु आणि उजेवन वाच शिकावतो मन चटकन समजत છે करताळी मातृभाषा में शिक्षण आग्रह जे છે वो आग्रह महात्मा फुले वठाय में किलो और नंतर आपण दुसरे एक पाश्चिमात्य जेना आपण किया जॉन डिवेसर थोडसे का आपण विचार करा की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रो चौथो गुरु समजे मारो तर मार वेळ थोडसे तर मार कन्क्लूजन मन आजी 7-8 5-7 मिनिटं लागत सर ठीक છે કર तर मग 5-7 मिनिटं बोलू 5 मिनिट लो दिलं 5 मिनिट ओके 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 तो मग जॉन डिवे जे डॉक्टर आंबेडकर चौथे गुरु वो चौथे गुरु जे कोलंबिया विद्यापीठ प्रोफेसर वो प्रोफेसर जे काही अमेरिकन अमेरिका येते ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रे वो गुरु येते वो गुरु सुद्धा काही वाता शिक्षण संदर्भ थोडक्यामध्ये अंग जाऊ अब
शिक्षण ही जीवनाची तयारी नसते तर शिक्षण हीच जीवन आहे. आणि वर इंग्रजी कोटेशन मग काय वाचतो कोणी कारण आपल्याकडे वेळ कमीच आहे. किंवा शिक्षण ही काही जीवनाची तयारीची आहे, तर शिक्षण ही जीवनचं हाण म्हणून ठेवणार. वर नंतर म्हणूनच शिक्षण ही जगण्याची प्रक्रिया असून भविष्याची तयारी नव्हे. शिक्षण ही जगेर प्रक्रिया असते. म्हणक्या न जो अन्यर गरज रच जो शिक्षणेर गरज छ आणि वर चालू ही एक प्रक्रियाच जगण्याची जगेर प्रक्रियाच ही काही भविष्य तयारीची नाही हान जॉन डिवेकच आणि वरोच जे शिष्यच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डायरेक्ट कहूं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एक बात सदरती महत्वाचं म्हणून सदरून कोटेशन मालमचं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. कुठे शिक्षणावर वाद केला गो बा कुठे शिक्षणावर वाद केला गो की जे शिक्षण तमने हमने विचार करे ना भाग पडायचा असे शिक्षण संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केला गो आज तो सारी शिकरेचा पण गुरगुर रे कोईच कोणी का तो तमने वो पद्धतीरो शिक्षणच आता મળરો कोणी आणि तम वर्ष गुरगुरेवा છે ને જે લગ તમારો વિચાર કરે ક્ષમતા બઢાય વાળો શિક્ષણ જે છે વિચાર કૌશલ્ય બઢાય વાળો જે શિક્ષણ છે વિચાર કૌશલ્ય બઢારો શિક્ષણ જતલંગ તમને મળે ને વતલંગ તમ આતા ગુરગુરેવા છે ને डॉक्टर आंबेडकर या अपेक्षित की आते बहुजन समाज सारू जे काही शिक्षण दे अशा पद्धतीने शिक्षण दिले की जे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एवढ्या शुल्लक उद्देशापुरता मर्यादित न ठेवता समाजाचा उद्धार करण्यासाठी सामाजिक प्रश्न आर्थिक उन्नती आणि राजकीय प्रगती साधण्यासाठी याचा उपयोग व्हावा. शिक्षण फक्त नोकरी मिळायचं છે નહીં. शिक्षण म्हणजे नोकरी मिळाली दे म्हणजे तुम बुद्धिवान वेगे तुम स्ट्रैटेजी आख सको तो तुम्हारा बुद्धि विकास होगा हम बिल्कुल अच्छे नहीं તમાર જતલંગ તમ સોચ વિચાર કરેવાળ બણોની વતલંગ ખરે અર્થે તમે शिक्षण મળો કોને का तो माहिती सामाजिक प्रश्न आणि आर्थिक उन्नती वेसकच सामाजिक प्रश्न तुम्हाला सुट सकच विचार केल्यानंतरच तुम्हाला सामाजिक प्रश्न सुट सकच म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही काहीचं शिक्षणाचा संबंध विकासाशी आहे. विकास ही काही क्षणात पूर्ण होणारी प्रक्रिया नाही तर ती जीवनाशी संबंधित निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जर शिक्षण લીધે તો તમારો વિકાસ શક્ય છે અને વિકાસ કઈ એક અને દીદ અને બે શક્ય નહીં. તમારો જીવનેરો જે વિકાસ છે સતત ચાલે વાળા પ્રક્રિયા છે ને ઉધર સતત ચાલે ચલાર જરી તમારા જીવનેર जर विकास करण ले तो तुमનું शिक्षण अत्यंत महत्त्वाचं हानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कच आजी डॉक्टर आंबेडकर विचार कोटेशन मध्ये सोडताना अंग जाऊ छु डॉक्टर आंबेडकर कच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका तो काही शिका अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध लढणं शिका. संघर्ष करा कशाबद्दल संघर्ष करा तो या सारी वातेबद्दल संघर्ष करा आणि संघटित का वेळ तो संघटित वेश संघर्ष करता यांनी सदृती महत्त्वाची वाद છે करता डॉक्टर आंबेडकर के लागो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मारा भाई बहन सकाशण गणवतो आबाમાં મારે ખરે અર્થે મારે ગોરમાટી રે જે કઈ વિચારવંત વ્યક્તિ वो फिलॉसफर એ પહોંચું हमारे गोरमाटी में मैं 10 फिलॉसफर री વાત કેવા છું કે જે દી તત્વજ્ઞ વ્યક્તિ वो दी तत्वज्ञ વાત તમને તમારા સમોર માંડવા છું જેને ગોરમાટી આપણો ગુરુ महाराज છે ઉમેથી પહેલો ગુરુ દેમા ગુરુ आणि देमा गुरु 11व्या शतकेમાં एक वाक्य लागो तो शिकच होळी धुंड करतो म्हणा हम सुद्धा हमारे नानक्याशे बाल बच्चा जना बाल बच्चा एके साले रच जनाई वाद काचा वाद तमार हमार सरी के वयस्कर लोकुन वाद कहते कोनी हमार शिख देर पद्धत देखो हमार देमा गुरु कनाई वाद के लागो जो कोण देखो पूरा कालावधी देखो पीरियड देखो पुरुषे ठिकाणे केरो जो कोण वाद देखो देमा गुरु काही कस देमा गुरु 11व्या शतके मी वाद केन चलोगो आणि वो वाद आपण दर होळीनं धुंड करतो म्हणा खेतेराचा आणि वो थोरानं पहिल्याच वाढदिवशीनं ही वाद काचा शिकच शिकावच शिके हात मळावच शिके राज घडावच शिक जेरी साज कोळी आजी घियारी कचोडी काय कच शिके साके लोकच दुसरे शिका सकच कोण लोक शिकारे घ्याव जेन विचार करे क्षमता जेर निर्माण वेगी जेरमाही विचार करेलो कौशल्य निर्माण वेगो वो कौशल्य निर्माण वे हे लोकच खरे अर्थे ती दुसऱ्यां शिका सकच प्रत्येकच शिको शिकाय म्हणक्या दुसऱ्यां शिकाय नाही करताळे देमागुरु काही कच शिकच शिकावच शिके साके हात मळावच हम लारे 3 मिनाती देख रेचा हमार शिके साके हात मळायनच तयार हम वेगवेगळे संघटनार पदाधिकारी सुद्धा एमा इन्व्हाइट दे आणि एक कार्यक्रम आपण सारी મળતાળી काहीतरी समाज सर्वाची વાત करा ई के तो खऱ्यार्थी ये लोग शिके साके छ काही एरो प्रश्न निर्माण म्हणून अत्यंत गरजेचं छ का तो वनुनव शिक्षण जे લીધે वैदिक काळेरो शिक्षण લીધે ચમન હાનું વાટરો છે
खऱ्या अर्थात बहुजन शिक्षण लिधे कोणी का तो सोच विचार करे क्षमताच बडी कोणी करताने दिमाग रुकाचं शिकाचं शिकावाचं शिके हात मळावाचं शिके राज घडावाचं शिके साके लोक राज घडातीरच राज कतो काही राज कतो गुपित राज कतो सत्ता राज कतो नायकी आणि जर हे देशेमाई नायकी सत्ता आणि तमनोड तमार गुपित काढायला तो तमनोड खऱ्या अर्थात शिके साके लोक एकमेकांना शिकणं गरजेचं आणि जे लोक शिके साके रच वर घडे माई पोळी साजच कतोवन खायन भरपूर मळच आणि वो मनक्या आर्थिक समृद्ध वच हाणू या आर्थिक अर्थच आणि आजी होन घियार कचोळी मळच कतो आजी जास्त होन काहीतरी मार भाईबेन गाशन गणगतो मार भाई हो ते जे सामर्थ्य दुसरो फिलॉसॉफर हमारो कच जे नाम सदगुरु सेवा भाया काचा सदगुरु सेवा भाया जरी हम नानक्यासो समजते बिया कि बा गोरमाटी में एकलो सेवा भाया व्यक्तो कहे हाणू छे परंतु सेवा भायर जे विचार व्यक्त वो विचार अत्यंत महत्व सेवा भाया शिक्षणेर बाबतीत केमेलो जो कोण विचार हम वो तराती मांडे कोणी समाज में काही कच सेवा भाया जाणजो छाणजो आणि पच मानजो म्हणजेच काही जाणजो छाणजो आणि पच मानजो कतोच बुद्धीरो विकास कतो सोच विचार करने की क्षमता जाळच उच्च मनक्या की जेन विचार करे क्षमताच उच्च विषय जाणन ले सकस उ वातेन जाणन ले सकस आणि उच्च मनक्या ओन छाण सकस आणि छाणेर बाद उच्च मनक्या मान सकस कतो आतरी मोठ वात सेवा भाई एके वाक्यम केन जाळजो छाणजो आणि पचत मान आणि जाणेरो कतो जाणो म्हणजे काही कणो તમારા બુદ્ધિર કસોટી પર ઓના તપાસન લેણું કતો જાણો म्हणजे सोच विचार करने की क्षमता निर्माण करणं ही सदृती महत्वेर वाट यात सद्गुरु शिवाबाई कॅन्सल गो दुसर वात आजी एक महत्वेर कॅन्सल गो जे दखारोच ओरेलार काही जप मेलेच जकोण धोंडते रिजो आता जे काही वात तमनून दकारीच व दकाईरी जकोण वातेरे पुठेलार आतेर जे काही व्यवस्थाच व व्यवस्थारी जे काही गुपित वात जपमेलीच व काहीच जकोण समजन लेते रो व न जाणते रो जे काही जप मेलोच दकारच वरलार काही जप मेलो जकोण ढूंढते रे जो हनु सेवा बायक होतो येणं भी विचार करेल क्षमताच कच आणि मार भाई बहन सगाशन गणगोतो लारेर जे काही आपण विचारवंत देखे ये सारी विचारवंत एजुकेशनल फिलॉसॉफी देखे एजुकेशन फिलॉसॉफी की ये हमारा गोरमाटी फिलॉसॉफी सुद्धा हमार जे काही गुरु येते हमार जे काही विचारवंत येते यंदर सुद्धा मेळ खातो आता दुकान ये माहिती एक वात सिद्ध वच की शिक्षण उच्च की तमनो तमारो बुद्धिरो विकास वच तमार विचार करे क्षमता निर्माण वच असे शिक्षण हम शिक्षण केतो आहे तुम्हार भाई बहन सगाशण गणगोतो आजेर घडी न ई शिक्षण हमने न मळ रोच काय हा भैया प्रश्न उत्तर तमन मळगोवी मार विषय कंक्लूजन 20 मिनिट में करू तो आज हमने ना ये विचार करे क्षमता शिका वाला शिक्षण मळ रोज काय तुम्हारो स्पष्ट मत ये हमने ना आता कोई शिकारे को आता फक्त हमने ने कारकुन बनायरो कारखानो तयार वेरो तमार फक्त जेने काय किया थोडसे ज्ञाने भर पडेल पण विचार करे क्षमता ही प्रत्यक्ष अनुभवेती जे शिक्षण ले मावचे वो माहिती तमार विचार करे क्षमता निर्माण वच आणि वो क्षमता आजेर शिक्षणेमय निश्चित निर्माण करे ताकद छे का तो जे आतेर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच किंवा स्टेट एज्युकेशन पॉलिसीच ये ठराय वाळो जे घटक घटक तमाम छे का तो आतेर पॉलिसी उज लोग ठरा सकच जे लोक हानु केला गतो डॉक्टर बाबासाहेब ये माहिती जे आपलो विचारवंत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेना आपण गुरु काचा उठ घेतो जेना आपण जॉन डिवेकाचा कोतो की भा शिक्षणेर जे काही ज्ञानेर संपत्तीचं किंवा जे ज्ञान कृषी बी एके समाजावर ताब्यात न यांच्या आणि आजर कंडिशन आपण देखरेचा की जे काही शिक्षण द्यायचं कुसो द्यायचं कशा पद्धती द्यायचं का द्यायचं येरो सारी सत्ताकरण वेमेलोच एक जागा कृषी तरी एके समाजावर हाते उचलगोच करतानी वो शिक्षण जे देरेचं तमणून वो शिक्षणेर उद्देश राष्ट्र निर्मिती छेनी देश निर्मिती छेनी आतेर समाज निर्मिती छेनी तो वनुरो स्वतारो एजेंडा कृषि तराती रबायरच इस शिक्षण हाजिर कंडीशन में तमने हमने मळरोच तो मारो जे विषय वेतो वो विषय पहिलो वाद जे तमणून आपण केला घेते की भा हमने न मळरो जो कोण शिक्षण योग्यच काही आत्तम सारी विचारवंत सो बुद्धिजीवी लोक सो मजे काही विचार मांडो यार माध्यम माहिती निश्चितच तमने निवाद कळगी घेणो की हमने मळरो जो कोण शिक्षण योग्यच काही यारो विचार तम हम सारी वेन कर्या आणि
ये विचार करा की बा हमार जे महापुरुषचा आणि हमार महापुरुषाची नाजर शिक्षण व्यवस्था कधीच मेळ ताळमेळ या ठिकाणी भेटलो कोणी करताणी मार मार विषयानं मग आता पूर्णविराम दुसू थोडसे 5 मिनिटं जास्त लेल दो वर बद्दल मग तुम्हाला सदरूळ माफी मागूच का तो विषय मोठोच विषयाने 1 तास 1.25 तास 1.5 तास नक्कीच लागेवाळ आणि मार मग बरेचसे कोटेशन्स आणि बरेचसे लोक विचार मग या ठिकाणी सोडून होतो तरी सुद्धा थँक्यू विशाल थँक्यू एक्सलंट तार हांगे दिगंबर हो ये एक्सप्लेनेशन दिसे लास्ट टाइम अब ओके, धन्यवाद. प्राध्यापक श्याम मुडे सर जे एक